असेल की ही बुरशी आहे, पण ही कसल्याही प्रकारची बुरशी नसून हा आहे मायकोरायझा, हा इंडो मायकोरायझा आहे. इथं आपण त्याला सोडलं होतं. नमस्कार शेतकरी मित्रांनो, भरपूर साऱ्या शेतकऱ्यांचे प्रश्न असतात की मायकोरायझा काय सोडायचा, मायकोरायझा एक कन्सेप्ट कशी आहे, किंवा मायकोरायझा काम कसं करतो, किंवा मायकोरायझा दिसतं कसं. ही सर्व माहिती मी तुम्हाला लाईव्ह दाखवणार सुद्धा आहे आणि तुम्हाला समजून सांगणार सुद्धा आहे की तो काम कशा प्रकारे करतो आणि आपण आपल्या पिकाला का सोडला पाहिजे हे तुम्हाला मी लाईव्ह इथं दाखवणार आहे. इथं थोडं त्यांना झूम करून दाखवा. इथं हे तुम्हाला दिसत असेल, भरपूर लोक याला बुरशी समजत असेल की ही बुरशी आहे, पण ही कसल्याही प्रकारची बुरशी नसून हा आहे मायकोरायझा, हा इंडो मायकोरायझा आहे. इथं आपण त्याला सोडलं होतं. धानुका कंपनीचं मायकोर सुपर आपण या मिरची पिकाला सोडलेलं आहे आणि बऱ्यापैकी या मिरची पिकाचा की तो चौथा तोडा चालू आहे. बऱ्यापैकी या मिरची पिकाचा चौथा तोडा चालू आहे आणि आज तारीख आहे जवळपास 8 ऑगस्ट 2026 चा आपण हा व्हिडिओ काढतोय आणि या ठिकाणी दाखवतोय. बऱ्यापैकी किती 2 वेळेस सोडला ना आपण, 2 वेळेस एकरी 8 किलो या हिशोबाने या मिरची पिकाला 2 वेळेस सोडलेला आहे. आणि तुम्ही बघू शकता की मायकोरायझा एक कन्सेप्ट अशी असते की हे तुमच्या जमिनीमध्ये जे पण अन्नद्रव्य पडलेले असतात, जसं की तुम्ही खतं टाकता किंवा कोणतेही खतं जे टाकलेले असतात किंवा तुमच्या जमिनीमध्ये जे सुद्धा अन्नद्रव्य पडलेले असतात ते सर्व हा अपटेक करून घेण्याचं काम करतो. आणि दुसरं काम असं असतं, आता या तुम्ही ज्या मुळ्या बघितल्या या मुळ्यांची वाढ इथपर्यंत असते. इकडे बघा, म्हणजे इथंच तुम्हाला एका ठिकाणी नाही दाखवला तर जिवंत मायकोरायझा ओळखायचा कसा, हा अतिशय असा थोडं जवळ येऊन दाखव, मी त्यांना झूम करून दाखव, ते कळल की हा एकदम बुरशी सारखा पसरतो. आणि हे जे मेन मूळ असतं ना, या मेन मुळावरती अतिशय आपल्या अंगावर कशी अशी क्षार येतात किंवा कशी बारीक केस असतात, असा या मुळांच्या मेन मुळीवरती अतिशय बारीक असा असतो आणि शहारे आल्यावानी पूर्ण दिसतो. आणि याचं काम असं असतं की जेवढे जमिनीत पडलेले अन्नद्रव्य असतात हा पूर्ण अपटेक करून घेण्याचं काम करतो. याच्या व्यतिरिक्त तुमची जमीन सुद्धा भुसभुशीत ठेवतो. त्याच्यामुळे काय होतंय, हवा मोकळी खेळती राहते, तुमचं अपटेकिंग चांगलं होतं. तुमच्या मिरची प्लॉटला पाणी जरी कमी पडलं तर हा मायकोरायझा काय करतो, खाली जातो आणि जमिनीमधून पाणी शोषण करून आणतो. आणि याच्या व्यतिरिक्त जर का मिरची पिकाला पाणी जरी जास्त झालं तर हा असं वरच्या लेअरला येतो आणि वरून ऑक्सिजन शोषण करतो किंवा अन्नद्रव्य शोषण करतो आणि झाडाला प्रोव्हाइड करतो. म्हणजे कोणत्याही विपरीत परिस्थितीमध्ये तो झाडाला जगवण्याचं काम करतो. म्हणजे एवढं चांगल्या प्रकारे हा तुम्हाला काम करतो आणि अतिशय कमी खर्चामध्ये हा तुमचा काम करत असतो. आपण बऱ्यापैकी 8 दिवसाच्या कामाकरता 1000 रुपये खर्च करतो. कोणतंही युमिक असो किंवा कोणतंही टॉनिक असो, ते काम किती करतं, फक्त 8 दिवसापर्यंत पावर असते, पण त्याच्याकरता आपण 1000 रुपये खर्च करतो. पण मायकोरायझा अशी कन्सेप्ट आहे, तुम्ही एक वेळ जर का सोडला तर हा जोपर्यंत झाड किंवा जोपर्यंत मुळी जिवंत आहे तोपर्यंत ते तुमच्या मुळीसोबत काम करत असतं. कारण की ही स्वतः जिवंत बुरशी असते आणि ती मुळीला जिवंत ठेवते आणि स्वतःही जिवंत राहते आणि अन्नद्रव्य शोषण करून मुळीला म्हणजे झाडांना प्रोव्हाइड करत असते. इथं लाईव्ह बघा तुम्ही, एकाच ठिकाणी आपण इथं पूर्ण प्लॉट बघू. आता बघा इथं बघा, इकडे बघा, तुम्हाला पूर्ण मायकोरायझा जिवंत दिसल. थोडं त्यांना झूम करून दाखवा. हे बघा इथं, हे बघा इकडे बघू शकता, इथं हे बघा, इकडे पुढे अजून. म्हणजे प्लॉटला 2 वेळेस सोडला ना तर प्रत्येक ठिकाणी तुम्हाला मायकोरायझा पूर्ण जिवंत दिसल.